बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणं ही चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आणि त्यावरून संजय राऊतांनी आता बोचरी टीका केली आहे। अजित पवार राजकारणात फिट नाहीत असं राऊत म्हणाले। पाहूयात। बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं। ते 4-5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही, याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत। अजित पवार राजकारणात फिट नाहीत असा जळजळीत निशाणा संजय राऊतांनी लगावलाय। बारामतीमधून बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्राला उभं करून चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे। सर्वसामान्य जनतेला कळतं, मात्र अजित पवारांना नाही, त्यामुळे ते राजकारणात अनफिट असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। जे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला की करतात ते चुकीचं आहे। बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं। ते 4-5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही, याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत। संजय राऊत मेंटली अनफिट आहेत, कारण की रोज सकाळी उठल्याबरोबर काहीतरी असं वक्तव्य करायचं ज्याला काही बेसलेस वक्तव्य म्हणतात। अहो अजितदादा आज 90 पासून या राजकारणामध्ये आहेत। प्रत्येक इलेक्शनमध्ये 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख मतांनी ते निवडून येतात, आमदार निवडून आणतात, खासदार निवडून आणतात। जर याच्यात ताकद असेल तर यांनी एखादे येणारी विधानसभा लढवून दाखवावी। अजित पवारांनी लोकसभेत बारामतीमध्ये पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देणं चूक झाल्याचं कबूल करताच रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर गुजरातच्या नेत्यांचा दबाव असल्याचं सांगितलं आणि आता माझ्या मतदारसंघात देखील असाच दबाव असल्याचा आरोपही केला। खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती। ती चूक होती अशी कबुली अजितदादांनी दिली, परंतु तुमचे मित्र पक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगताय। याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असला तरी प्रत्यक्षात हा दिल्लीमध्ये बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे। रोहित पवारांचा रोग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे। त्यांच्याच सांगण्यावरून अजित पवारांनी बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन घरात लढाई केल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। आता कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये हाच प्लॅन असल्याचं देखील रोहित पवारांचं म्हणणं आहे। म्हणजेच कर्जत जामखेडमधून नाव न घेता पार्थ पवार यांच्याकडे बोट दाखवलंय। जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो। मतं खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं। रोहित पवार काय बोलतात त्याच्यावर मला नको भाष्य करायचं बाबा। ते आता त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते झाले आहे, तर त्यांना त्यांच्या पक्षाच्याच लोकांना विचारा ते काय बोलले। बारामतीतल्या उमेदवारीची चूक कबूल करतानाच अजित पवारांनी रक्षाबंधनाला राखी बांधायला जाईल असं सांगितलंय। मात्र संजय राऊतांना हे आवडलेलं दिसत नाही। सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र बारामतीत लढलाय, त्यामुळे अजित पवार राखी बांधायला गेल्यावर सुप्रिया काय करतात हे बघायचं आहे असा सवाल करून राऊतांनी सुप्रिया सुळेंची कोंडी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात। लोकसभेत इतका मोठा फटका बसल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील, ते भाऊबीजेला स्वतःच जातील। आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात। सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढलाय बारामतीमध्ये, हे लक्षात घ्या। आपले काय भूमिका? रामकृष्ण हरी। आपले काय भूमिका? रामकृष्ण हरी। राखी पौर्णिमेला अजित पवार राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे समजा गेलेही तरी सुप्रिया सुळे काय करतील हे तेव्हाच दिसेल। मात्र पक्षातली फूट आणि चिन्हावरून दादांवरील त्यांचा राग कमी झालेला दिसत नाही। अरे भावाने मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं। काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिलं असतं। काय खाली हात आएंगे और खाली काय गठुडं घेऊन आले का गठुडं घेऊन जाणार आहे? मला खरं सांगा, तुम्ही सगळ्या महिला बघेल
भावाला द्यायला 10 वेळा विचार कराल? अरे एकदा पण विचार करायचा, भावाने मागून तरी बघायचं. त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला कटलाच नाही. ते बिकाऊ आहेत ना, म्हणून त्यांना वाटतं सगळेच बिकाऊ आहेत. आता अजितदादा चूक झाल्याचं सांगत काही प्रमाणात बॅकफूटवर आलेत. मात्र सुप्रिया सुळे नरमाईच्या भूमिकेत दिसत नाहीत. अकोल्याहून दत्ता कानवटे आणि धाराशिववरून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.